आणि आता राज्यभरामध्ये मोर्चाचं राजकारण कसं सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। शांततेत मोर्चा करणार होतो तरी परवानगी नाही। 2 महिन्यांनंतर कसे आंदोलन करताय पाहू। माफी मागून फायदा नाही। प्रायश्चित्त घ्या, खुर्ची खाली करा। विजय वडेट्टीवारांची टीका। प्रायश्चित्त म्हणून सत्तेची खुर्ची उभवण्यापेक्षा खुर्ची सोडा। महाराजांचा अभिमान, स्वाभिमान आणि महाराजांना तुम्ही जर छत्रपती शिवरायांना मानत असाल तर ती खुर्ची खाली करा। शिवरायांचा पुतळा घाई गडबडीत बसवला। पुतळ्याची सरळ काळजी घेतली नाही। खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया। आहे एक तो घाई गडबडीने बसवला होता आणि काळजी त्याची बरोबर घेतली नाही बसवताना। महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय। स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटली हे काँग्रेसनं शिकवलं। काँग्रेस याची माफी मागणार का? फडणवीसांचा सवाल। फडणवीसांनी सुरत लुटीच्या मुद्द्यासारखे फेक नॅरेटिव्ह समोर आणू नयेत। सध्या पुणे आणि महाराष्ट्र लुटून सुरतेला नेण्याचं काम सुरू आहे। इतिहासात जाण्यापेक्षा वर्तमानातील भूमिका मांडावी। फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचं हे उत्तर। पुण्याला आणि महाराष्ट्राला लुटून सुरतेला देणारी व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे आणि म्हणून फेक नेरेटिव्ह बीजेपी आणि फडणवीसांनी टाकू नये हा एक आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, राज्याचे व्हिलन आहेत। संजय राऊतांचा हल्लाबोल। ठेकेदारांकडून पैसे घेऊन भाजपनं सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत वापरले। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून सामनातील रोखठोकमधून आरोप। स्वतःला जोडे मारून घ्या, हे तुमच्या पापाचं फळ आहे। महाविकास आघाडीचे लोक नाटकी त्यांचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांनाही वेटीस धरत आहेत। संजय शिरसाट यांचा निशाणा। नेत्यांनी सुद्धा अशा आंदोलनाला प्रति-आंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। काही आवश्यकता नाही। लोक जाणतायत, लोकांना माहिती आहे की हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत। वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर प्रसाद लाड यांची टीका। राज्यातील जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, लोकांमध्ये तेढ निर्माण करायची, वातावरण खराब करून दंगली घडवायच्या, हे काम महाविकास आघाडी करते। आधी खून करायचा आणि नंतर माफी मागायची। चंद्रकांत खैरे हे आक्रमक झालेले आहेत। तर महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खिलवाड बंद करा। अरविंद सावंत यांची टीका। नाही का गुलामीचं प्रतीक, त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही आमच्या। पोलीस तर गुलाम झालेत आहेत। खरं तर हा स्वाभिमानाचा विषय आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, राजकारणाचा विषय नाही। हा उभ्या महाराष्ट्रातील अवघ्या मराठी जनांचा मनाचा विचार आहे।